शहर आणि तालुक्यातील आमचे सर्व सहकारी मित्र पदाधिकारी कार्यकर्ते आणि या जॉब फेअरसाठी उपस्थित असलेले विद्यार्थी मित्र आमचे सहकारी मित्र माझे कॉलेज जीवनापासून विश्वेश कुलकर्णी हे आज HR मॅनेजर लोकांची असोसिएशन आहे. या असोसिएशन राज्याची देशाची आणि इंटरनॅशनल लेवलची तर देशाच्या असलेल्या HR मॅनेजर असोसिएशनचे विश्वेश कुलकर्णी हे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अंडर या देशातल्या सगळ्या नॅशनल मल्टीनॅशनल सर्व कंपन्या या ठिकाणी काम करत असतात. त्यासाठी जे काही HR मॅनेजर हा विषय सगळ्यांना माहिती असेल की ऍक्च्युअल कंपनीचा MD आणि MDच्या बरोबरीने जो काम करतो जो सगळ्या कामगार हाताळतो, कामगारांची भरती करण्यापासून ते कामगार त्यांच्याकडनं काम करून घेण्यापर्यंत काम जो मनुष्य करतो तो HR मॅनेजर म्हणतात. तर त्या अशा लोकांची देशभराची जी काही संघटना आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत. माझे जवळचे सहकारी मित्र आहेत. त्यामुळं त्यांच्या माध्यमातून मी असे हे उपक्रम अनेक वर्षापासून विविध ठिकाणी राबवतो. मला आपल्या सर्व लोकांना असं आनंद होतो की त्यांनी मला 2-4 मागच्या आठवड्यामध्ये फोन केला आणि सांगितलं की भारत फोर्ज सारखी एक नामांकित कंपनी आहे. त्या भारत फोर्जच्या आज जे काही बघितलं देशभरामध्ये तुम्ही सगळे त्याच्यावरती जाऊन बघू शकता. त्या कंपनीचं जे काही काम आहे ते फार मोठ्या प्रमाणावरती आहे आणि देशभर आहे, देशाच्या बाहेरही आहे. पण आपल्या इंदापूरच्या MIDC मध्ये मोठी देवघरच्या त्यांचे युनिट चालू होत आहे, चालू झालेलं आहे आणि बारामतीमध्ये चालू आहे. तर त्या युनिटला त्यांना फ्रेश मुलं या ठिकाणी कामगार पाहिजे. त्यासाठी त्यांनी मला फोन केल्यानंतर तातडीनं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितले की आजच्या तारखेला ते इंटरव्ह्यूला येत आहेत. आपण सर्वजणांनी जाहिरात करा आणि मग सोशल मीडियावरती ती जाहिरात फिरली. आपण सर्वांनी ती बघितली आणि त्या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिल्यात. मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आपल्याला जी काही आज एक संधी आहे, शेवटी असं आहे की हाताला काम मिळालं. एक नेहमी म्हटलं ते कामासाठी पोट का पोटासाठी काम, हा प्रश्न जर विचारला तर सांगता येत. पण पोटासाठी काम हीच गोष्ट निश्चित पद्धतीनं खरी आहे. जर आपल्याला पोट भरायचं असेल तर आपल्याला काम हे केलं पाहिजे आणि काम जर नाही केलं आपलंही नाही, कुटुंबाचंही नाही आणि समाजाचंही पोट भरत नाही. त्यामुळं काम हे आपल्याला करणं भागच आहे. अलीकडच्या या तरुणांना तुम्ही तर सगळे शिकलेले लोक आहात. कुणी ग्रॅज्युएट आहे, कुणी टेक्निकली ITI झालंय, डिप्लोमा झालाय, डिग्री झालंय किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं तुमचं शिक्षण आहे. तुमचं त्या शिक्षणातलं स्किल आहे. स्किल असल्याशिवाय पुढे जाता येणार नाही असा हा आताचा जमाना आहे. आमच्या तरुण वयामध्ये ग्रॅज्युएट झाला मुलगा तर त्याला सहजासहजी कुठंतरी बँकेत सरकारी कामात कुठं त्याला नोकरीही लागत होती. पण जसे दिवस बदलत आहेत तसं तुमचंही राहणीमान बदलत आहे, माणसाचं राहणीमान बदलतंय, जग बदलतंय, सगळं बदलतंय. तर स्वाभाविकपणे जॉब सुद्धा बदलला, कामाची पद्धत बदलली. सगळं त्या काळामध्ये जर उदाहरण सांगायचं झालं तर कुठलीही व्हेकल जे चालवायची म्हटलं तर त्याला पॉवर स्टेरिंग नव्हतं, व्हेकल जड जायचं चालू. आता सगळ्या व्हेकल पॉवर स्टेरिंगच्या आहेत. हे सोपं जातं. तर जितकं काही सोपं करता येईल तितकं सायन्सने जगणं आणि राहणं सोपं करण्याचं काम केलेलं आहे. हे प्रगतीचं लक्षण आहे.
हे सायन्सने केलेलं आहे. आणि या पद्धतीनं जगत असताना आपलं जीवन हे सुसह्य व्हावं, एक आनंदी राहावं, यासाठीचं मानव जातीमध्ये जे पण काही संशोधन होत असतात जगभरामध्ये होतात, इथंच नाही जगभरामध्ये जी संशोधन होत आहे त्या संशोधनाच्या बरोबर जाण्याचं काम तरुण पिढीने केलं पाहिजे. आता उदाहरणच घ्या AI. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही खूप चर्चेचा विषय आहे. मी आता इथं बोलतोय तर याच वेळेला मी पुण्यामध्ये सुद्धा बोलत असेल. अशा पद्धतीची क्रांती कधी वाटलं होतं का की या मोबाईलच्या वरती आपण जगाच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत कधी बोलू शकतो. पण झालं की आम्ही तो काळ अनुभवला की त्यावेळेला नभोवाणी मंत्री होते प्रमोद महाजन आणि त्याचं पहिलं भाषण मी पुण्यात ऐकलं होतं. त्यावेळेला त्यांनी एक मोबाईल दाखवला आणि याच्या आधारे आम्ही त्या अमेरिकेतल्या दुसऱ्या टोकावरनं मनुष्य माझ्याशी बोलू शकतो हे त्यावेळेला त्यांनी सांगितलं. ते साल होतं 1992-97. तर त्या काळामध्ये आम्हाला ते खरं वाटलं नाही. पण त्यानंतरच्या काळामध्ये आज मोबाईल कुठं कुठं गेला, काय काय क्रांती घडली आपण सगळ्यांनी पाहिजे. त्यामुळं AI मी इथं बोलतोय की माझाच मनुष्य, माझाच आवाज मीच दिसतोय आणि मीच माझा इथं जो बोलतोय तसंच तिथं बोलतोय. इतके उत्क्रांती, इतकी प्रगती सायन्स मध्ये झालेली आहे. त्यामुळं तुमच्या कल्पनेच्या बाहेर प्रत्येक माणसाला मेंदू परमेश्वरांनी साधना दिलेला आहे. त्याला चालना कशी द्यायची हे तुमच्या हातात आहे. तर ती चालना जर व्यवस्थित दिली तर तुम्हाला तुमच्यात जे स्किल आहे ते प्रत्येकाकडे स्किल आहे ते डेव्हलप जर करायचं झालं तर बाहेरनं किती कुणी शिकवलं, अगदी हातात हट्टर घेऊन शिकवलं तरी ते होत नाही. ते उज्जत असावं लागतं, त्या अंतःकरणात लिहावं लागतं, ते मनात लिहावं लागतं. तर ते जे काही शिकून घेण्याची जी जिद्द आहे, इच्छा आहे, हे तरुण मुलांमध्ये असणं गरजेचं आहे. आता मी इथं बोलतोय त्या दोन तरुणी एकमेकाशी बोलताय, त्यांना इंटरेस्ट आहे का याचा? अजिबात नाही. त्या आता घरच्यांनी पाठवल्या म्हणून आलेले आहे. आम्हाला लगेच लक्षात येतं 50 वर्ष सार्वजनिक जीवनात आम्ही काम केलं. चेहऱ्यावरनं माणसं ओळखतो, कोण मनापासून आले, कोणाला इच्छा आहे, कोणाला गरज आहे, ते बरोबर लक्षात येतं. त्यामुळं अलीकडच्या तरुण मुलांना मला सांगायचं की जर तुम्ही सिन्सिअर झाला नाही, जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्याचा विचार स्वतः केला नाही तर परमेश्वर सुद्धा तुम्हाला वाचवू शकत नाही. मी अत्यंत जबाबदारी घेतो. यांचं आई वडिलांवरती प्रेम आहे. आम्ही असे अनेक जॉब मिळावे तर जॉब फेअर घेतले, गाडीबद्दल बसून मुलं कंपनीपर्यंत घेतली. एक दिवस ते 2-4 दिवस कंपनीच्या जवळ एकत्र राहायचा प्रसंग आला. थोडस काहीतरी खायला कमी जास्त मिळालं. आमचा इथला पोरगा अस्वस्थ झाला, झोपायलाच नीट नाही, जेवायलाच नीट नाही, लगेच पळून आला. चाकणला, पिंपरी चिंचवडला, तळेगावला, चांगल्या चांगल्या ठिकाणी चांगल्या कंपनीत लोक दिली. पण ही जी प्रवृत्ती आहे तरुणाची, कष्ट न करण्याची, सतत पळायचं, परिस्थितीपासून पळत राहायचं, परिस्थितीशी सामना करण्याची माहिती नाही, परिस्थिती आली की पळायचं. तुम्हाला म्हणजे सोन्याचा चमचा तुमच्या सारखं थोडक्यात घालून तुम्हाला भरवलं पाहिजे अशी काहीतरी तुमच्या आई वडिलांनी तुमची संस्कृती करून दिली. आणि त्या आई वडिलांची ती चूक नाही तर तुम्ही हट्टी बाळ म्हणून जन्माला आणि हट्टी बाळ हट्ट करून तुम्ही मोठे झाला आणि मोठे होताना तुमचा हट्ट पुरवता आई वडील तरी गरीब असले तरी त्यांनी कामात कष्ट केले आणि तुमचे सगळं हट्ट त्यांनी पुरवलं. त्यामुळं हट्टी बाळ आता मोठी झालेली आहे. माझं रिडिंग तुमच्या बाबतीत सांगतो, हट्टी बाळ आहे आणि ती आता मोठी झालेली आहे. ती आता आई वडिलांना त्या ठिकाणी आता त्यांचं वय झालंय ते विसरताय. आता त्यांनी तुमच्यासाठी कष्ट घेतले, त्यांचं उर्वरित आयुष्य जे आहे आता ते म्हातारपणाकडे चालले. आता वयोमानानुसार त्यांना काम होत नाही, कष्ट करण्याची त्यांची क्षमता संपली. आता त्यांना आधार कोणी द्यायचा आहे? परमेश्वराने. शरीर साक्षात परमेश्वर, तुम्हाला परमेश्वराचं रूप दिलंय त्यांनी.
तुम्ही त्यांना आधार द्यायचा. उलट होत आहे तर त्या आई वडिलांना परमेश्वराचा आधार शोधायला तुम्ही पाठवता, पण तुम्हाला खरा आधार त्याची तुमचं असलेलं कर्तव्य आहे, त्या कर्तव्यापासून तुम्ही दूर पळता. थोडक्यात जर मी म्हणलं या आई वडिलांवरती प्रेम आहे का, ज्याचं प्रेम आहे तो पोरगा कसल्याही परिस्थितीला सामोरं जाऊन स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा प्रयत्न करतो. नीट लक्षात घ्या, ज्याचं आई वडिलांवरती प्रेमच नाही तो काही कारण सांगतो, तो काही एक नाही हजार कारण आहे, तो अनेक पद्धतीची कारणं सांगतो आणि तो त्या परिस्थितीपासून दूर पडतो. त्याला संघर्षाची तयारी नाही. आज संधी मिळणं ही किती अवघड गोष्ट आहे. आज भारत फोर्ज सारखी कंपनी आपल्या तालुक्यात येते आणि एकाच वेळेला या ठिकाणी 200 मुलं आम्हाला पाहिजे म्हणून सांगते. तो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी असा एक हर्षवायू होतो, आनंद होतो की माझ्या तालुक्यातल्या लोकांना 200 मुलांना जॉब मिळणार. पण मी जेव्हा हे आवाहन करतो तेव्हा अनेक सुशिक्षित बेकार इकडं तिकडं फिरताना बघत असतो. जेव्हा आम्ही जातो फिरतो कुठं असतो तेव्हा ते आई वडील आम्हाला विचार आमच्या कोणाला नोकरी नाही, पोरग बेकार फिरत आहे. आणि ज्या वेळेला आम्ही बोलवतोय त्यावेळेला ते पोरग येतच नाही. त्याला कष्ट करायचं काय नाही, झटपट मोठं व्हायचंय. मला 1 लाखाचीच नोकरी पाहिजे, सुरुवातच पाहिजे, कष्टाची तयारी. तुम्ही शून्यातनं माणसं पुढे गेली. आज अंबानी जगामध्ये नाव घेत. पेट्रोल पंपावरती 35 वर्षापूर्वी पेट्रोल सोडत होतो धीरूभाई अंबानी. 35 वर्षापूर्वी पेट्रोल पंपावरती पेट्रोल सोडत होता धीरूभाई अंबानी. आज जगाच्या पाठीवरती श्रीमंत लोकांची गणना केली. झटपट नाही झालं, कष्ट आहे. असं जगात आपल्या आई वडिलांपासून तर जगाचा सगळा अभ्यास करतो आणि मग कोण कसं कधी मोठं झालं आणि आपण कसे मोठे होऊ याचा थोडासा जर विचार करा. परमेश्वराने प्रत्येकाच्या डोसक्यात मेंदू दिलेला आहे, त्या मेंदूचा जरा वापर करा. त्या मेंदूला ताण द्या. सगळे राजकीय माणसं तुमच्यासारखं गोड गोड बोलत नसते. आम्ही रोखोक बोलणारे कार्यकर्ते आहोत. म्हटलं तो होय म्हणा, नाही तर सोडून द्या. पण तुमचं जे काही भवितव्य आहे, जे भविष्य आहे, हे आम्ही जे आता जो काही विचार मांडतो त्या विचारावरती अवलंबून आहे. नीट लक्षात घ्या. आता मुलगा मुलगी वेगळं राहिलेलं नाही. आणि एका मुलीवरती लोक प्रपंच करताय, आई वडील ऑपरेशन करताय, त्या मुलीला मुलासारखं वाढत आहे. मुलगी आज वैमानिक होते, मुलगी आज शास्त्रज्ञ होते, मुलगी आज युद्धावरती लढायला जाते. नीट लक्षात घ्या. त्यामुळे मुला मुलीचा आता फरक राहिलेला नाही. त्यामुळं मुलींनी सुद्धा त्याच पद्धतीने पुढे आलं पाहिजे. स्वतःमध्ये प्रत्येकामध्ये टॅलेंट असतो, तो श्रीमंतच घरात असतो असं नाही. मी कित्येक उदाहरणं सांगू शकेन की गरीबातल्या गरीब घरामध्ये सुद्धा टॅलेंट आहे. त्याची अनेक उदाहरणं माझ्याकडे आहेत. वेळ आपला घेत नाही, पण आपल्याला आवर्जून सांगतो की तो टॅलेंट तुमच्यामध्ये आहे. ती क्षमता वाढवण्याचे तेवढं विचारात खरं सामर्थ्य कुणाचं आहे जगामध्ये खरं सामर्थ्य पैशावाल्याचं नाही. जगामध्ये खरं सामर्थ्य कुठल्याही स्किलचं नाही. जगामध्ये खरं सामर्थ्य जे आहे ते तुमच्या विचारांचं आहे. जसा तुमचा विचार तसा तुमच्या जीवनाला आकार मिळत असतो, हे कायम नीट लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचा विचार मोठा ठेवा. अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष कोण होऊन गेला? वॉशिंग्टन. कोण होता? शाळेत शिपाई होता. तो शाळेत शिपाई असताना रोजच्या तासाला बेल वाजवायचा, टन 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 टन, आणि स्वतःच म्हणायचा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन. त्याला मुलं चिडवायची, त्या मुलांचे पालक चिडवायचे आणि ते चिडवत असताना त्याच्या मनामध्ये 2 पद्धतीची मन प्रत्येक माणसाला. तुमच्याकडे म्हणा जसे 2 हात आहेत तशी 2 मन, एक बहिर्मन आणि एक अंतर्मन, कॉन्शियस अँड सबकॉन्शियस माइंड. नीट लक्षात घ्या. बहिर्मनाने विचार धरला आणि तो अंतर्मनामध्ये खोलवर जर रुजला तर जो बहिर्मनाने विचार जो धरलेला असतो तोच विचार खऱ्या अर्थानं प्रकटीकरण त्याचं होतं आणि त्या पद्धतीचं घडतं. हे तुमच्या रोजच्या जीवनामध्ये बघा. आता इथला इंटरव्ह्यू संपला, घरी जायचं.
तुमच्या मनाने विचार काय केला तर घरी जायचं. तर तुम्ही तुमच्याच गाडीमध्ये बसता आणि तुमच्याच घरची वाट का धरता? कसं धरता? कोण शिकवतो? कोण मार्गदर्शन करतो? तर तो तुमचा विचार असतो. प्रत्येक क्षणाक्षणाला माणूस जे जीवन जगतो ते त्याच्या विचारांच्या आधारावरती जगतो. त्यामुळे या जगामध्ये श्रेष्ठ कोण? तर विचार आहे. तर तुमचे जे विचार आहे तो राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन झाला. पहिला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष शाळेतला शिपाई मनाशी विचार धरला, कॉन्शियस माइंडनी धरला आणि सबकॉन्शियस माइंड खोलवर रुजवला तर तो पहिला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. हे एक उदाहरण. आणि तुमच्या आयुष्यात क्षणाक्षणाला घडणारं प्रत्येक उदाहरण जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुमच्याही जीवनामध्ये त्याच गोष्टी घडत असतात. फक्त त्या पद्धतीचा विचार धरायचा का नाही, का मग तसंच आपलं राहायचं अविचारी, की त्यामध्ये मग बर्डन आहे. आपलं ओझं घरच्यांवरती, आपलं ओझं समाजावरती, आपलं ओझं सरकारवरती. का तर काहीच करत नाही कोण. मग अनेक माध्यम, मग व्यसनाधीन तरुण पोरं व्यसनाधीन तिकडं आपू गांजा चरस नको त्या गोष्टी. मग आला कट्टा, कट्ट्यावरती गुन्हेगारी, दादागिरी, समाजात लाथा मारण्याचा कार्यक्रम चालू, कुटुंबाला लाथा मारण्याचं काम चालू. हे आजच्या तरुणांचं लक्ष. हा तरुण भरकटला जातो. हा भरकटू नये म्हणून चांगल्या विचारानं हा तरुण एकत्र ठेवण्याच्या दृष्टीनं येणाऱ्या काळात खूप काही करावं लागणार आहे. आणि हे राजकारणा पलीकडचं समाजकारण मी तुम्हाला सांगितलं. फक्त राजकीय काय कार्यकर्ता म्हणून आमच्याकडे पाहू नका. हे अशा पद्धतीचे जॉब फेअर जशी जशी संधी मिळेल. आज यांनी मला सांगितलं 200 मुलं पाहिजे, तुम्हाला बोलवलंय, तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यू द्या. तिथं इंटरव्ह्यू देताना लगेच तुम्हाला येस नो सांगितलं जाईल. तुमचे पुढच्या ज्या काही तपासण्या आहेत, ज्या आरोग्याच्या दृष्टीने फिटनेस, त्या कंपनीमध्ये ते ज्या ठिकाणी बोलवतील त्या ठिकाणी जायचं. आम्हाला परत फोन नाही करायचा की तिकडे कंपनी इतकं शेंबड्या पोरासारखं वागायचं नाही. नीट विचारून घ्यायचं, कंपनी किती वाजता येऊ, कुठं येऊ, कसं येऊ, हे नीट विचारायचं. जबाबदार नागरिक बनण्याचा प्रयत्न करा. नाही तर हा हिन आम्हाला गाडीत बसवत इकडं सगळं ऐकतं आणि ऐकतं जे वागायची सवय लागली ती सोडा. नीट लक्षात. त्यामुळे इंटरव्ह्यू देताना नीट पद्धतीने इंटरव्ह्यू द्या. तुमचे जे काही कागदपत्र आहेत ती कागदपत्र द्या आणि जे काही वस्तुस्थिती ती खरी वस्तुस्थिती मांडा. आणि त्या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी एकतर भारतमध्ये इंदापूरच्या युनिट नवीन सुरू होत आहे. इथं 50 लोक त्यांना पाहिजेत. बारामतीमध्ये 100 लोक आता त्यांना लगेच पाहिजेत. आणि त्याचबरोबर SS कंपनी अमेरिकन कंपनी आहे, फार चांगली कंपनी आहे. ही इंदापूरच्या MIDC मध्ये म्हणजे लोणी देवकरच्या. तेव्हा घरचं खाऊन काम करता येईल. लांब कुठं जायची गरज नाही. आई वडिलाच्या मायेखाली राहणारी तुम्ही लेकरं तर आई वडिलापासून दूर राहायची गरज नाही. लोक अमेरिकेला जाऊन दुनियेत जाऊन कुठेही नोकऱ्या करते. आपल्याला बाकी आमच्या भोळ्याबापड्या आया बहिणींनी असं काही लाडवून ठेवलेलं आहे पोरांना. एवढं दूर पोरग पाठवायचं म्हणजे की त्यांच्या पोटात गोळा येतो. काय तर तसा काही गोळा येणार नाही. सकाळी घरात निघाला, संध्याकाळी काम करून घरी आला. सुरुवात ही 18-20 हजारापासून होते. नीट लक्षात घ्या. सुरुवात 18-20 हजारापासून होते, पण 30 हजारापर्यंत पगार जो सांगितला त्याचं कारण ज्यांना एक्सपिरियन्स आहे, 2-5 वर्षाचा एक्सपिरियन्स दुसऱ्या कंपनीतला आहे, असं जर कोणी पोरग आलं तर त्याला 30,000 रुपये मिळतील. नाहीतर लगेच आमचा तरुण रक्त इथून भटकून उठत त्यात गेलाय 30,000, मला देत आहे 18,000. आधीच आपलं सांगून ठेवू. कुठल्या विषयावरती वाद होते ते आम्हाला माहिती. म्हणून मी तुम्हाला या पगाराच्या बाबतीत आहे, जो प्रेशर आहे, कुठंच नोकरीचा अनुभव आहे, 18-19 हजारापासून चालू करेल. कंपन्या एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करतात, त्यांना काय कंपनी बंद करायची असते का? चालवायची असते, चांगल्या पद्धतीने चालवायची असते. कंपनीच्या अँगलने विचार करा. जबरदस्त कॉम्पिटिशन आहे, जग जवळ आलेलं आहे. या कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं आहे. कमी खर्चात इफेक्टिव्ह काम त्यांना करून दाखवायचे.
तुमचं स्किल जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं स्किल आता ते एखादं मशीनवर काम आहे एकदा शिकवलं चटकन तुमच्या लक्षात आलं आणि तुम्ही त्या पद्धतीनं ते व्यवस्थित जर तुम्ही करत गेला वर्षभर तुम्ही व्यवस्थित काम केलं दांड्या मारल्या नाही लग्नच निघालं आधारीच कोण पडलं कारण आपल्याकडे हे अगं का दांडी जर मारली नाही रेग्युलर आलाय सुट्टीच्या दिवशी फक्त सुट्टी घेतली शिस्तीत जर वागला तिथं शिस्त लागते कुठल्याही मोठ्या कंपनीत काम करायचं म्हटलं तर अंगामध्ये मनामध्ये शिस्त बाळगून राहावं लागतं त्या शिस्तीला तुम्ही उतरला चांगल्या पद्धतीनं शिस्तीत राहिला एक आदर्श कामगार बनला तर आमच्यासारख्या पुढाऱ्यांनी सांगायची गरज नाही हे अधिकारी तुमच्या मागे लागतील तुम्हाला तिथं परमनंट करतील बरोबर पण तुम्ही त्यांना तिथं लाथा देताय शिव्या घालताय कामावरती प्रामाणिक नाही सांगितलं ते ऐकत नाही बाईगिरीची भाषा आहे सततच्या दांड्या आहेत असं असेल तर त्या कामगार म्हणजे त्या कंपनीला ओझ आहे तर ते ओझ कोणीच कुणाच्या डोक्यावरती सध्या घेत नाही ते फेकून देत ते तुमचं ओझ जर त्यांनी फेकलं आम्ही काही करू शकत नाही हे प्रामाणिकपणाने आधी सांगून टाकतो कारण आम्हाला चांगलं माहितीये या कंपन्या करोडोच्या इन्व्हेस्टमेंट करतात तर ज्यांना या ठिकाणी चांगले कामगार असतील तर त्यांना ते पुढेच घेऊन जाणार लक्षात आलं ही अनेक वर्षाची अनेक कंपन्यांची परंपरा आहे या औद्योगिक क्षेत्राची परंपरा आहे चांगले कामगार कुठे म्हणजे फेकलं जात नाही तो बरोबर राहतो आपल्याला आदर्श कामगार बनण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करा आणि त्या प्रयत्नातनं तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचा आनंद हा येणाऱ्या असलेल्या तुमच्या जीवनामध्ये मिळेल आज वय 18, 20, 25च्या घरात आपली लग्न व्हायची आपला प्रपंच व्हायचा आहे आपल्या हातून आपलं घर घराणं आई वडील या सगळ्यांना सुखी आपल्याला करायचंय माणूस जगतो कशासाठी माणसाचा जन्म कशासाठी साधा प्रश्न जर विचारला त्याचं एकच उत्तर आनंद वाटता आनंद लुटण्यासाठी म्हणून माणसाचा जन्म आहे आनंद जर निर्माण करायचा असेल तर हातामध्ये पैसा पाहिजे आणि तो पैसा कष्टाचा असेल तो पैसा जर कष्टाचा असेल तर निश्चित पद्धतीनं तो समाजात एक वेगळा अभिमान स्वाभिमान तुम्हाला देतो तुमच्या कुटुंबाला देतो आणि एक आदर्श कुटुंब आदर्श व्यक्ती म्हणून समाजामध्ये तुमची पद ही वाढत राहते नीट लक्षात घ्या नाहीतर गुन्हेगारी करतोय बाकीच्या सगळ्या लोक ते वाईट विचार करतोय फालतूगिरी करतोय आणि पैसे कमवतोय तो वाईट मार्गाने घरात आलेला पैसा दैन्य दुःख आणि दारिद्र्य या तिन्ही गोष्टी घेऊन घरात येत असतो एक कायम लक्षात ठेवा आम्ही तुम्हाला सन्मानाचा मार्गाने पाठवतोय आणि सन्मानानं जगा सन्मानानं पैसा कमवा कमी असू द्या पण कष्टाचा असू द्या त्या पैशाला महत्व वेगळं आहे त्या पैशाची किंमत वेगळी आहे की जी करोडो रुपये टाकले तरी ती किंमत होऊच शकत नाही नीट लक्षात त्यामुळे त्या पद्धतीनं आपण व्यवस्थित या उद्याच्या असलेल्या आजच्या जॉब फेअर मध्ये भाग घ्या ही 200 लोक आता या ठिकाणी घ्यायची भविष्यामध्ये त्या कंपनीच्या लोकांचं सांगणं आहे अजूनही 400-500च्या संख्येनं त्यांना लोक या परिसरात लागणार आहेत आपल्या इंदापूर शहर पंचक्रोशीतील आपल्या तालुक्यातील सर्व माझ्या आणि सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगायचंय आपण पुढारपण करतो समाजाला पुढे घेऊन जातो तो पुढारी अशी साधी व्याख्या आहे तर समाजातल्या गोरगरीब दुबळ्या लोकांना या जॉब फेअर मध्ये आणून आपण चांगल्या दिशेने घेऊन जाण्यासाठी सर्वच पक्षाच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा आज मी या ठिकाणी हे जॉब फेअर आयोजित केलं उद्या तुम्ही करा मोठ्या संख्येने मी 200 लोकांचं या ठिकाणी टार्गेट ठेवलं तुम्हाला 1000 लोकांचं तुम्ही ठेवा अशी चांगली कॉम्पिटिशन करा की ज्या कॉम्पिटिशन मध्ये या तालुक्यातल्या या पंचक्रोशीतल्या या राज्यातल्या तरुणांना चांगलं एक प्रकारचं जगणं त्यांचं जे काही जीवन आहे ते जीवन सुसह्य होईल त्यांच्या घराघरामध्ये जे आनंद निर्माण होईल अशा पद्धतीचं आपण सर्वजण एकत्रित मिळून काम करूयात या तुमचा पत्ता तुमचा फोन नंबर व्यवस्थित द्या तर ते तुम्हाला उद्यापासून त्यांच्या सोयीनं त्या कंपनीमध्ये त्या ठिकाणी बोलवतील आणि बोलवल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला
एक इंटरव्ह्यू, तिथं पण एक वॉकिंग, इथला हा वॉकिंग इंटरव्ह्यू झाला, तिथं एक इंटरव्ह्यू होईल, तुमची मेडिकल होईल, मेडिकली तुम्ही फिट असलं पाहिजे आणि दिलेली कागदपत्र योग्य असली पाहिजे. या पद्धतीनं तुमचं तिथं सिलेक्शन होईल आणि सिलेक्शन झाल्यानंतर बाकीच्या पुढच्या तुम्हाला कॅन्टीन फॅसिलिटी, काही बस सेवा सुद्धा काही काळानंतर मिळेल. तुमच्या आता इंदापूर पासून ह्याला जायचंय, लोणीला जायचंय, तर बस सेवा सुद्धा काही दिवसांनी मिळेल. कॅन्टीन फॅसिलिटी म्हणजे सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण हे तुम्हाला अत्यंत स्वस्त, किती 100 रुपयामध्ये महिना, 100 रुपये महिना, सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण आपल्या आपल्या घरी. अशा पद्धतीची कॅन्टीनची फॅसिलिटी म्हणजे निम्मा दिवस तर तुमचा बाहेर पडणार. हे लक्षात घ्या. पगार 18-19 आई बापावर प्रेमच आहे ना, खर्च किती येईल हो? किती खर्च येत सांगा? खर्च जास्त येत नाही. 2-4 हजार रुपये तुम्हाला खर्च आला तरी 15,000 रुपये तुम्ही आई वडिलांच्या हातामध्ये घेऊ शकता. आज 15,000मध्ये इंदापूर सारख्या ठिकाणी उत्तम पद्धतीनं जीवन जगता येतं. उत्तम. हे 15,000 रुपये जर आई वडिलांच्या हातामध्ये देता येत असतील तर ही एक चांगली संधी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. या संधीचा आपण सगळ्यांनी फायदा घ्या. आणि मला असं वाटतं वरच्या हॉलमध्ये टेक्निकल लोक जे आहेत, ITI विविध पद्धतीचे असलेले टेक्निकल कोर्सेसची लोक वरती इंटरव्ह्यू देतील. बाकीचे ह्या खोलीमध्ये ग्रॅज्युएशन मध्ये असलेली लोक ही इथं इंटरव्ह्यू देतील. आणि एक खोलीमध्ये तुम्ही स्वतः बसा. जर कुणाला काही या खोलीत बसता इथं, या खोलीमध्ये राठोडे साहेब आणि त्यांचे जे काही प्रमुख आहेत ते तिथं बसतील. त्यांना तुम्हाला काही अडचण निर्माण झाली या सगळ्या विषयामध्ये तर त्या ठिकाणी अडचण त्यांच्यापाशी सांगा. ते तुमची अडचण आणि आमचा स्टाफ जो आहे तोही तुम्हाला, आमचे काही कार्यकर्ते या ठिकाणी मदत करतील. कुठली अडचण असेल तर मदत करतील. इच्छाशक्ती दाखवा. तुमची इच्छाशक्ती बघून तुम्हाला नोकरी मिळेल. एखादा दुसरा काम म्हणजे कमी असतं, एखादा काही पॉइंट जो असतो अभ्यासातला, एखादा सर्टिफिकेट मधला तो कमी असला तरी चालेल, पण इच्छा तीव्र असली पाहिजे आणि तुमची गरज ओळखून या ठिकाणी नोकरी ही तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. त्या पद्धतीचं सहकार्य करा. धाबाधाव गडबड काही करू नका. नाश्ता आणि चहा दिलेला आहे, तो नाश्ता चहा घेऊन आम्हाला आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करा, म्हणजे कमी वेळेत इफेक्टिव्ह काम होईल. आणि ही कंपनीची लोक आहेत, ही शिस्तीत वाढलेली आहेत आणि आपण बेशिस्तीचा मार्गावरती कायम चाललेले लोक. आम्ही सुद्धा कार्यकर्ते सगळे, पण कुठंतरी आम्ही शिस्तीत चालू शकतो हे दाखवून देण्याचा हा प्रसंग आहे. त्यामुळं सूचनांचं तंतोतंत पालन हे आपण सगळ्यांनी करा, अशा पद्धतीचं आव्हान आपल्याला या ठिकाणी करतो. आणि या जॉब फेअरमध्ये तुम्ही आलात, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.